हॅलो, हाय, नमस्ते. मी सायली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आय होप हा व्हिडिओही तुम्हाला खूप आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय कराल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आई गावी गेली आहे. मी शेवटचा व्लॉग तोच टाकला होता. तर आई गावी गेली आहे आणि मला आता एकटीलाच तनिषला सांभाळायचं आहे. तसं ही जबाबदारी खूप मोठी आहे. खूप मोठी म्हणजे माझ्यासाठी आधी नवीन आहे, कारण माझा बाबू झाला 2 महिने झाले त्याला. तर 2ही महिने ना माझ्यासोबत आई होती. त्याच्यामुळे त्याचं सगळं खाणं पिणं, त्याची अंघोळ मॉलिश सगळं आई बघायची. त्याच्यामुळे कसं व्हायचं की मला एक सपोर्ट होता, की मला एकटीवर कुठचीच जबाबदारी पडली नव्हती. सगळं माझी आई करायची. त्याच्यामुळे ह्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्या मी कधीच माझ्या हातामध्ये घेतल्या नव्हत्या. पण आता असं झालं की अचानक आईला गावी जावं लागलं. त्याच्यामुळे ह्या जबाबदाऱ्या ना माझ्यावरती पडल्या आहेत. ह्या जबाबदारीपासून मी लांब पळत नाही, कारण मी स्वतः आई झालेली आहे आणि आईची जबाबदारी ही मला पार पाडावीच लागणार. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचं जास्त टेन्शन आलेलं नाही आहे. पण सगळ्यात जास्त टेन्शन आलं आहे ना, ते त्याच्या अंघोळीचं आणि मॉलिशचं. बाकीची कामं काय मी कशीही करेन, पण त्याची अंघोळ आणि मॉलिश हे महत्त्वाचं काम आहे आणि ते मला जमणार नाही हे मला माहिती आहे. कारण तो जेव्हा झाला होता ना, तेव्हा साधं मला त्याला पकडायला पण भीती वाटायची. आत्ता हळूहळू हळूहळू त्याला घेऊन 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 मला म्हणजे व्यवस्थित जमते त्याला पकडायला. तर अंघोळ आणि मॉलिश चला एक मी कशी तरी करेन, पण अंघोळ आहे ना त्याचं मला खूप टेन्शन येतं. कारण अंघोळ घालणं खूप रिस्की आहे. कारण नाकातोंडात चुकून कुठेतरी पाणी गेलं आणि भलतंच होऊन बसलं तर त्याची मला खूप भीती वाटते. तर त्या गोष्टीचं ना मला भयंकर टेन्शन आलं होतं की आई गावी गेल्यावरती बाबूला अंघोळ कोण घालणार. मग शेवटी ताईला फोन केला. ताई बोलली ठीक आहे मी येते म्हणून. तर 2 दिवस ताई अंघोळ आणि घालेल, अंघोळ आणि मॉलिश त्याला करेल. तर ताई येणार आहे आता. तर आज सकाळी मग लवकरच उठली, कारण म्हटलं बाकीची तरी कामं बाबूचे पप्पा घरी असेपर्यंत करून घेऊया. त्याच्यामुळे मग लवकरच उठली. तर कसं होतं नॉर्मली बाबू जर सकाळी जागा असेल तर आई त्याला सांभाळते, तोपर्यंत मी यांचा ऑफिसचा डब्बा आणि त्याच्यानंतर माझी अंघोळ वगैरे होऊन जाते. पण आता कसं झालं आहे, आई गेली आहे गावी आणि मला त्याला एकटीलाच सांभाळायचं आहे. त्यात कसं होतं बाबूचे पप्पा आहेत, पण ते पण एवढे दिवसभर कामावरून दमून येतात. त्याच्यामुळे मी त्यांना कधीच रात्रीचं जागरण देत नाही. जेवढं मला जमेल ना तेवढं मी बाबूला सांभाळायचा प्रयत्न करते. तर मग आज सकाळी 4 वाजता डोळे उघडले, बघितलं तर बाबू झोपला होता. तर म्हटलं आता कंटाळा करण्यापेक्षा ना डायरेक्ट कामाला लागूया. कारण ना बाबू सकाळी 6 वाजल्यापासून तो जागाच असतो. ते मला माहिती आहे. तो अगदी 9-10 वाजेपर्यंत जागा असतो. जोपर्यंत त्याची अंघोळ होत नाही ना तोपर्यंत तो जागाच असतो. तसं माझ्या बाळाचं काय टेन्शन नाही आहे, म्हणजे त्याला घेऊनच बसायला पाहिजे असं नाही आहे. एकदा त्याचं पोट भरलं असेल ना तर तो छान खेळत राहतो. पण एक आहे की त्याच्या आजूबाजूला ना माणसं पाहिजे. तो कधीच असा एकटा खेळत नाही बसणार. तर आज सकाळी 4लाच उठली, यांच्यासाठी टिफिन बनवत होती. तर हे मला काल रात्रीच बोलले होते की घाई गडबडीमध्ये चपात्या वगैरे काही बनवू नकोस, एकच भात बनव. मग त्यांच्यासाठी एकच फोडणीचा भात बनवला आणि बटाट्याची कापं केली होती. आणि अंघोळ वगैरे करून ना सगळी कामं म्हणजे देवपूजा वगैरे जरा लवकरच केली होती. तर सगळी कामं 5, 5:30, 6पर्यंत आटपली होती आणि मग आमचे साहेब 6 वाजता उठले. आणि एकदा तो उठला ना की त्याच्याबरोबरच खेळत राहायला पाहिजे. मग 6 वाजल्यापासून अगदी 7:30पर्यंत हे जाईपर्यंत ना माझा संपूर्ण वेळ त्याच्या हाताखालीच गेला. हाताखाली म्हणजे काय, नुसतं बाजूला बसून त्याच्याशी बोलत राहायचं असं. तर 7:30ला हे गेलेत आणि मग म्हटलं आता थोडी थोडी घरातली कामं राहिलेत. कामं म्हणजे काय, आज काही लादी पुसणार नाही, पण कचरा वगैरे ओढायचा आहे तर ते सगळं करायचं होतं ना. म्हटलं तेवढं करून घेऊया. तर मग बाबूला पाण्यामध्ये ठेवलं आणि आधी त्याला व्यवस्थित फीड केलं. त्याचं पोट एकदम पूर्ण भरलं. एकदा पोट भरलं ना की तो छान राहतो. तर त्याचं पोट एकदम छान भरलं, त्याला पाण्यामध्ये ठेवलं आणि म्हटलं सगळा कचरा तरी मारून घेऊया. आता ताईचा फोन आला होता की ती निघाली आहे 8:30, हो 8:30-9 वाजत आले आहेत, ती येईल 9:30पर्यंत. तर तोपर्यंत मग बाबूला पाण्यामध्ये ठेवलं आणि सगळं बाजूचं सगळं पसारा आवरून घेतला. तर हे जे खेळणं आहे ना ते बाबूच्या पप्पांनी, बाबू झाला होता ना म्हणजे जेव्हा पाळणं आणला होता ना त्याच्याबरोबरच आणलं होतं. हे चावीवालं आहे, ह्याच्यामध्ये सेलवालं पण येतं, पण आम्ही ते चावीवालंच घेतलं होतं. तर ते ना स्टार्टिंगला आम्ही इथे लावलं नव्हतं, कारण ना त्या बाबू आमचं स्टार्टिंगला एवढं त्याला आवाज वगैरे कळायचे नाही.
तर आता कसं झालं आहे, माझं बाळ 2 महिन्याचं झालं आहे ना, तर त्याला ते आवाज वगैरे व्यवस्थित कळतात. म्हणजे तो अक्षरशः आता आवाज दिला ना तर तो स्पष्ट बघतो. तर त्याच्यामुळे ना हे कालच आम्ही खेळणं लावलं होतं, तर आता ते फिरवल्यावरती ना तो छानपणे बघतो. तर फायनली 9:30 वाजलेत आणि ताईसाहेब आले आहेत. म्हणजे बाबूची लाडकी माऊ आली आहे आणि नेहमीप्रमाणे ना ती येताना बाबूसाठी छानपैकी काहीतरी घेऊन आली. गेल्या वेळेस आली होती ना तेव्हा त्याला ब्लँकेट घेऊन आली होती आणि आता येताना ना हा ड्रेस घेऊन आली. काय कळतो, कशी वाटते कळतो. तर माझ्या ताईला पण ना मुलगी हवी होती आणि मला पण मुलगी हवी होती, कारण तिला ना स्वतःला 3 मुलगे आहेत. तर तिची खूप इच्छा होती की आमच्या घरामध्ये ना एखादी तरी मुलगी यावी. तर ती बोलली पण होती, जर तुला मुलगी झाली ना तर अख्ख्या हॉस्पिटलला मी काजूकतरी वाटेन. पण ते शेवटी नाही शक्य झालं, मला मुलगाच झाला. पण काही नाही, ती तनिषला घेऊन पण तेवढीच खुश आहे जेवढी मुलगी झाली असती ना तर खुश राहिली असती. तर इथे ती छान त्याच्याशी गप्पा मारत होती आणि तिला माहीत होतं की आज मला एकटीला बाबूला सांभाळायचं, तर मी काही नाश्ता केला नसणार. मग ती येतानाच वडापाव घेऊन आली होती. मग मस्तपैकी वडापाव खाल्ले, चहा पिली आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कामांना लागली. पुढचं काम म्हणजे काय, जेवण तर बनवायचं होतं, पण म्हटलं पहिला आधी बाबूला अंघोळ घालून घेऊया. तर त्याचं इथे तेल तापवलं. तर हे तेल आहे ना ते घरातच बनवलेलं आहे. आईने जेव्हा मला 9वा महिना लागला होता ना तेव्हा स्टार्टिंगलाच हे तेल बनवलं होतं. आता हे तेल ना ओवा आणि लसणीचं आहे. म्हणजे तिने ओवा आणि लसूण एकदम अशी चिरडून तेलामध्ये एकदम ती उकळली होती. आणि हे जे तेल होतं ना ते मी गावावरून आणलं होतं. गावठी तेल होतं, म्हणजे गावठी खोबऱ्याचंच तेल होतं. तर ते मी वापरलं. तर तेल वगैरे तापवून दिलं, ताईने मॉलिश वगैरे केली आणि बाबूला आंघोळ घालायला गेली. तोपर्यंत इथे मी धुरीची तयारी केली. आता निखारे संपलेत, त्याच्यामुळे मग आज करवंट्याचीच धुरी बनवावी लागणार होती. तर मस्तपैकी बाबूला धुरी दिली. त्याच्यानंतर मग इथे आमचा अंशदादा म्हणजे ताईचा मुलगा तो बाबूच्या पाळण्याला झोका देत होता. तर त्याने येताना कॅडबरी आणली होती आणि तो काय करत होता की बाबूला म्हणजे ही बाबूला खायलाच द्या, बाबूला खायलाच द्या. अरे म्हटलं बाबू खात नाही, बाबू लहान आहे. तर तो ऐकतच नव्हता. मग शेवटी त्यानेच खाली. त्याला सांगितलं बाबू नाही खाणार, तू खा. तर तो लगेच तयार झाला की ठीक आहे, मग बाबू नाही खात ना मग मी खातो. तर त्याने ती कॅडबरी खाली आणि इथे आमच्या ताईसाहेब दमल्या होत्या ना, मग त्यांच्यासाठी मस्तपैकी चहा बनवला. हे बघ चाय. तर बोलतात ना की आईच्या पाठी आपली कोण जास्त काळजी घेतं ना ते तर ती आपली बहीण. आता इथे मग आज म्हटलं थोडं कामातून सुट्टी, आज नाही मला नेहमीच कामातून सुट्टी असते, आई असते तेव्हा पण आणि ताई आल्यावरती तेव्हा पण. तर इथे ताईने मस्तपैकी तिखट डाळ बनवली होती आणि इथे अंश ना सारखा फ्रीजमध्ये ठेवलेला ना थंडा बघत होता. त्याला सांगितलं एकदाचं पी आणि मन शांत कर आणि नंतर मग सर्दी काढत बस. तर ताई जेवण बनवत होती तोपर्यंत म्हटलं बाबूचे कपडे धुवून घेऊया. आता कसं होतं की मी बाबूला जास्त डायपर घालत नाही. तो जेव्हा जास्त वेळ झोपतो ना 2-3 तासासाठी तेव्हाच मी त्याला डायपर घालते आणि तो ना 2 वेळेसच जास्त असा झोपतो, एकतर रात्रीचा आणि एकतर सकाळी जेव्हा त्याची आंघोळ होते ना तेव्हा. तर त्याच्यामुळे ना दिवसभर त्याचे भरपूर लंगोट आणि भरपूर फडके साठतात. तर आम्ही आता कसं होतं बाकीच्यांचे सगळ्यांचे कपडे मशीनला लावते, पण बाबूचे कपडे आम्ही कधीच मशीनला नाही लावत. त्याचे कपडे आम्ही वेगळेच धुतो, ते हातानेच धुतो. तर ताई जेवण बनवत होती तोपर्यंत मी कपडे धुवून घेतले. तर ताईने जो ड्रेस आणला होता ना तो ठेवायचा होता बाबूच्या कपड्यांमध्ये. तर अनशे ना बाबूचे बाकीचे पण कपडे आम्ही बघायला लागलो. तर बारशाला एवढा गोंधळ होता ना की कोणी काय दिलं ते मला माहीत नव्हतं. तर मी ताईला विचारलं की तू बारशाला कोणता ड्रेस दिला होता. तिने तर ना हा मिकी माऊसचा ड्रेस दिला होता आणि हाच ड्रेस ना मला खूप आवडला होता. त्या दिवशी जेव्हा आम्ही मकर संक्रांतीच्या वेळेस कपडे बघत होतो ना तेव्हा हा ड्रेस मला भयंकर आवडला होता आणि मी आईला बोलली होती की हा मिकी माऊसचा ड्रेस आहे ना तो कोणी छान दिला आहे आणि तो ना माझ्या ताईनेच दिलेला होता ड्रेस. तर असं सगळं होतं. सगळं कामं झाली आहेत, कपडे वगैरे बाबूचे सुकत घातले आणि इथे मी मग जेवायला बसली आहे. जेवणामध्ये काही नाही, भात तिखट डाळ आणि त्याच्यानंतर यांच्यासाठी सकाळी जो फोडणीचा भात बनवला होता तो आणि अंड्याचे पोळे काढले आणि ताईने आणलेले वडापाव उरले होते ना मग तो अर्धा घेतला. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.